इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आता छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आलेला आहे। सरकारी वकील आणि फिर्यादीचे वकील यांची विनंती मान्य करण्यात आलेली आहे। जिल्हा न्यायाधीश डी कश्यप यांनी भेटायला जामीन अर्ज जो त्यांच्यापर्यंत करण्यात आलेला होता। मात्र प्रशांत कोरटकरसाठी हा एक खूप मोठा दणका आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून जामीन नामंजूर करण्यात आलेला आहे। जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। सतेज औंधकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। सतेज, काय घडलं कोर्टात सुनावणीच्या दरम्यान, काय नेमकी माहिती? नक्कीच आपल्याला माहिती की इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देऊन खरं तर महापुरुषांची मोठ्या प्रमाणावरती बदनामी करण्यात आली होती। प्रशांत कोरटकर या इस्माने ही बदनामी केलेली होती आणि याच प्रकरणात कोल्हापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खरं तर गेल्या 3 दिवसापासून सुनावणी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। या सुनावणी दरम्यान खरं तर जे प्रशांत कोरटकर यांच्या वकिलांनी खरं तर खूप मोठ्या प्रमाणावरती आर्ग्युमेंट केलेलं होतं। त्या आर्ग्युमेंटमध्ये कोणत्याही प्रकारची अटक करण्याची गरज नाहीये असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं। तपासात आमचं सहकार राहील। मात्र या ठिकाणी पाहिलं तर ज्या सरकारी वकील असतील किंवा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचे वकील असतील यांनी देखील युक्तिवाद आहे तो केला होता। जवळपास 1.5 तास युक्तिवाद केला होता। अनेक सुप्रीम कोर्टाचे आणि उच्च न्यायालयाचे दाखले देखील त्यांनी या निर्णयाचे दिले होते। त्यामुळे तपासाला सहकार्य करणं गरजेचं होतं आणि कोरटकर हे आता जर त्यांनी गुन्हा दाखल केला नाही, गुन्हा त्यांच्यावरती नाहीये, तर ते पळून का गेले गुन्हा केला नाही, तर अशा पद्धतीचा युक्तिवाद केला होता। मात्र हे सगळं करत असताना जवळपास 1 तास ते 1.5 तास हा युक्तिवाद झाला होता आणि कोर्टानं खरं तर आज निकाल आहे तो राखून ठेवला होता। काही वेळापूर्वीच कोर्टानं हा जो जामीन अर्ज आहे तो आता फेटाळला आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर याला दणका बसल्यात आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या 20 दिवसापासून प्रशांत कोरटकरला अटक होणार की नाही याबाबत खरं तर चर्चा सुरू होती। मात्र आता पोलिसांचा जो तपास आहे, पोलिसांना एक आता कोर्टाने एक दिलासा दिलाय म्हणता येईल की या ठिकाणी आता त्याला तपासासाठी किंवा त्याला शोधण्यासाठी पुन्हा एकदा पथकं रवाना होऊ शकतात। खरं पाहिलं तर दुसरी बाजू अशी आहे की या सगळ्या अपिलाच्या विरोधात प्रशांत कोरटकर उच्च न्यायालयात सुद्धा दाद मागू शकतात अशी एक माहिती आहे ती देखील समोर आली आहे। त्यामुळे आता प्रशांत कोरटकरला पोलीस अटक करणार की प्रशांत कोरटकर मुंबई हायकोर्टात जाणार या संदर्भात थोड्याच वेळात आपल्याला स्पष्टीकरण मिळेल। ठीक आहे सतेज, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।